आपल्या शाळेमध्ये इथची जी विद्यार्थिनी आहे त्याच्यासोबत इथच्याच शिक्षकांना जे छेडछाड करण्याचा जो प्रयत्न केला आहे त्या संदर्भात काल मोठ्या प्रमाणात नागरिकांनी आपला रोषसुद्धा व्यक्त केलेला आहे. हो. आणि आता ते जो शिक्षक आहे यांची जे अशी जे घाणेरडी प्रवृत्ती मानसिकता ज्यांनी ठेवून जे काम केलेलं आहे यावर आपलं काय म्हणणं राहणार? झालेला प्रकार अतिशय चुकीचा आहे. मला समजल्यानंतर मी लगेच त्या पद्धतीची कारवाई केली. हा प्रकार पुन्हा घडू नये त्या मुलीशी मी चर्चा केली आणि त्यात सत्यता असल्यामुळं पुढची जी कारवाई आहे पोलीस स्टेशनची ती कारवाई मी केली. संस्था चालक स्टाफशी सर्वांशी सभा घेतली. त्यांना ह्या सर्व गोष्टी कानावर टाकल्या. त्या सभेत समोरच्या व्यक्तीला बोलावण्यात आलं. त्यांची ते सर्व प्रकरण त्यांना सांगण्यात आलं. त्यांच्यावर थोडासा रोषही व्यक्त करण्यात आला आमचा आणि मग कायदेशीर जो भाग आहे तो भाग आम्ही पुढे केला. सर घटना कब की होती? ही घटना 25 तारखेला 2:30च्या दरम्यानची घटना आहे. त्यापर्यंत आतापर्यंत कोणी कारवाई? कार्यकालात मी सुट्टीवर होतो, हां. त्यामुळे तिनं कोणाला सांगितलं नाही. एक जे शिक्षक होते आमच्याकडे त्यांनी थोडीशी म्हणजे डिटेल न सांगता ती माहिती दिली गेली. सरांना असं वाटलं की सरांना आपण येऊ देऊ आणि नंतर या सर्व गोष्टी सांगू. त्यांनी मला आल्याबरोबर सांगितलं आणि मी ॲक्शन घेतली. एक महत्त्वाचा विषय असा आहे की हा जो सदर शिक्षक आहे यानं यापूर्वी हरमच्या शाळेमध्ये अशाच मानसिकतेचा उपयोग करून तिच्या विद्यार्थिनींसोबत छेडछाड केली होती. कुठं ना कुठं सर तुमची संस्थाही तेवढीच दोषी आहे, ही शाळाही तेवढीच दोषी आहे का? अशा मानसिकतेच्या माणसाला तुम्ही इथं कशा काय नंतर आणलं, कसं काय अपॉइंटमेंटवर ठेवलं तुम्ही? निश्चितपणे आपण जे बोलत आहात त्यात 100% सत्यांश आहे. हां. त्या प्रकरणामध्ये जेव्हा ते प्रकरण उघडकीस आलं आणि समोर जायच्या वेळेस ज्या मुलींना आणि पालकांना जे तक्रार केली होती त्यानंतर त्या लोकांनी ते माघार घेतली आणि त्यामुळे संस्था समोर जाऊ नाही शकली. त्यामुळे ते माघार आलं आणि जो कायदा आहे समजा नाही, कायद्याचा भाग तर हा वेगळा आहे. हां. कायदा आपला काम करूनच राहिला हां, साहेब. हां. पण मानसिकता जर तुमची मानसिकता बिघडली आणि पुन्हा तुम्ही त्याच पदावर जर विराजमान होत असाल आणि शिक्षक म्हणजे हा विद्येचं मंदिर आहे, बरोबर. इथून विद्यार्थी बरोबर. घडले जाते ना. आणि हा संस्थेचा भाग मग आहे. आणि संस्था जर अशा गंभीर प्रकारात आतापर्यंत जर ॲक्शन घेत नसाल, तुम्ही आता त्या शिक्षकाला इथं निलंबित केलेलं आहे का? ॲक्शन घेतली आहे. ॲक्शन म्हणजे काय घेतली नेमकं? निलंबितच केलं आहे. हां, काल सभा झाली. सभा झाल्यानंतर निलंबित करण्यासाठी जी चौकशी समिती गठीत करण्यात येतं ती चौकशी समिती गठीत करण्यात येईल आणि 1-2 दिवसात त्या सर्व. सर 25 तारीख से अभी तक हैं 9 दिन हो गए लगभग. हाँ. तो ये प्रकरण को दबाने की कोशिश थी? बिलकुल नाही, कुछ भी नाही. मग एकदम ना काल कसा काय एवढा काल तमाशा मी झाला? आल्यामुळं मला सांगितलं गेल्यामुळे मला ते बिलकुल पटलं नाही. त्यामुळे मी सुरुवातीला त्या मुलीशी बोललो ह्या सर्व गोष्टी. तिनं आपल्या पालकांनाही सांगितलं नव्हतं भीतीपोटी की बा आपली बदला मिळेल किंवा काय होईल. मी तिला सर्व समजून सांगितलं की बेटा ह्या सर्व गोष्टी अशा आहेत की तू जर आज कोणाला सांगितलं नाही तर उद्या अशा अनेक पोरी असतील की ज्या पोरीचं हे कमी जास्त होऊ शकतं. म्हणून ते स्पष्ट बोल आणि जिथं तुला जर तू खंबीर असेल तर आपण या व्यक्तीवर कारवाई करू. ती मुलगी समजली. ती म्हणाली की नाही मी सर्व खंबीर आहे सर, कुठेही द्यायचं काम पडलं तर मी ते देईल. त्यामुळे मग मी ॲक्शन घेतली. तिच्या पालकाला बोलावलं, स्टाफला बोलावलं, संस्थेच्या चालकांना बोलावलं आणि मग मी सर लगन त्या मुलीला काही शाळेतून प्रेशराईजही टाकला गेला असं की बाई तू बोलू नको म्हणून, त्याच्याबद्दल आपली काय प्रतिक्रिया राहणार नाही? म्हणजे एवढ्या दिवसापासून जर 9 तिला दिवस बोललं झाले. गेलं त्या व्यक्तीकडनं की हे कोणाला सांगायचं नाही, आपल्यात ठेव. पण जेव्हा ही भीती आम्ही तिच्या मनातली काढली तेव्हा तिनं मला स्पष्ट सांगितलं आणि आज ती काल पोलीस स्टेशनला येते. लेकिन सर ते मुलगी तर खूप लहान आहे तरी, लेकिन आज आपल्या ह्या मुली संग झालं, काल दुसऱ्या पूर्वीवर झालं, त्याच्याबद्दल आपली काय राहणार? बिलकुल झालेला भाग आहे, चुकीचा आहे आणि माझ्या मुख्याध्यापक कार्यकालात जरी होत असेल तर ते माझ्यासाठी एक गंभीर बाब आहे. म्हणजे तो व्यक्ती दोषी आहेच, काही प्रमाणात या शाळेचा मुखिया म्हणून तो दोष मी माझाही समजतो. पण मला असं वाटतं झालेल्या जो प्रकार आहे या प्रकारावर त्या व्यक्तीला सगळ्यात मोठी जी शिक्षा आहे ती शिक्षा आपण देण्याचा प्रयत्न करतो आहे. आमच्या संस्थेचे काल जे बोलणं झालं की याच्यानंतर समजा कोर्टानं कुठलेही आदेश दिले तरी आमच्या संस्थेमध्ये तो व्यक्ती याच्यानंतर असणार नाही अशी ग्वाही मी तुम्हाला आजच्या दिवशी देतो. सर कुठं ना कुठं आता चला ह्या प्रकरण झालं पण संस्थेच्या अध्यक्षावर किंवा इकडून तिकडून जर राजकीय प्रेशर आला समजा
तर राजकीय प्रेशरात हा प्रकरण दाबल्याचं कुठं ना कुठं अध्यक्ष किंवा तुमच्या संस्थेमार्फत प्रयत्न केला तर जाणार नाही? बिलकुल नाही. मी एक माझा म्हणजे संस्थेच्या सोडा, पण मी ॲज अ मुख्याध्यापक म्हणेन, जर संस्थेनं असा भाग केला तर मी संस्थेच्या विरुद्ध उठेन ॲज अ मुख्याध्यापक म्हणून. पण आता याच्यानंतर त्याला एंट्रीच नाही शाळेत. नाही, पण निलंबनाचा जी कारवाई आहे, निलंबनाची ते कारवाई तर करूच ना आपण. हे सर्व आता किती दिवसात होणार आहे तरी? आता हे आपलं एज्युकेशन ऑफिसचं काय आहे ते काय नाही, कोर्टाची कारवाई झाल्यावर कसं काय. नाही, एज्युकेशन ऑफिस तर आपण पाहिलं अमरावतीला, तर तो याचा गंभीर विषय आहे एज्युकेशन ऑफिसचा. हा पण आता आपणही पण त्यात संस्था चाकरीत बसतो ना. पण संस्थाची तुम्ही उपाध्यक्ष आहे, संस्था तुम्हालाच चालवणार आहे. हा बरोबर आहे ना. तुम्ही संस्थेच्या बॉडीत आहे. हा, बरोबर आहे. शिक्षण माध्यमिक आणि उच्च शिक्षण विभाग हा विषय वेगळा. नाही नाही पण आपण आपल्या प्रेमायसेसमध्ये शाळेच्या आवारात जर असं होत असेल तर त्याला निलंबन करणं गरजेचं आहे. गरजेचं आहे, आता तुम्ही बरोबर मला आहे. सांगा, तिकडून जर आदेश नाही, नाही नाही, आलं नाही, नाही. आणि त्याला तिकडे पैसे देऊन आपण त्याला टाकले, निलंबन करू. तो जर कोर्टात गेला तर उद्या आपण कोर्टात जाऊ. याच्याबद्दल काही शंका नाही. सर, इस प्रकार की घटना ना हो दोबारा, इस प्रकार के आपके संस्था के सभी शिक्षकों को बिठा के मीटिंग लेंगे कि इस प्रकार कल ही के ना लेंगे। होंगे करके कलही ले लिया आपके तरफ से आश्वासन है कि सभी शिक्षकों को कड़क कार्रवाई की हाँ चेतावनी दी जाएंगी कि इस प्रकार की घटना ना हो? दी जाएंगी. तीनों की स्कूल में मीटिंग ले जाएंगी तो उनको बोला दिया जाएगा कि इसके बाद में ऐसा नहीं होने को. और आपके जो महिला शिक्षिका है वो लड़कियों के साथ में कुछ कम्युनिकेशन नहीं है कि इतनी बड़ी नहीं, घटना होने के बाद में उनको कोई बताया नहीं गया? आता ते कसं आहे साहेब, आता पोरगी कसं आहे, लहान पोरगी आहे, ती थोडीशी घाबरली होती. त्याच्यानं कसं आहे की तिनेही सांगितलं नाही, तिनं त्या दिवशी सांगायला पाहिजे होतं. महिला शिक्षिका को तो भी इस प्रकार की हाँ, जानकारी हाँ, देने को सांगायला होना पाहिजे. था सांगायला पाहिजे. ना. आपका कम्युनिकेशन नहीं है बच्चों के साथ नहीं में? है, कम्युनिकेशन है, उस बारे में कोई शंका नहीं है. हम्म। लेडीज स्टाफ बहुत अच्छा है हमारे यहाँ का. शिक्षक स्टाफ भी अच्छा है. तो कहीं ना कहीं चूक हुई वाली है कि कम्युनिकेशन नहीं है आपका बच्चों से, कम्युनिकेशन है. सब- इतनी बड़ी घटना नहीं बता पाई. हाँ, छोकरी नहीं बताई. ठीक है. बच्चे बच्चे की उसके पिताजी को भी नहीं बुलाई. जे जिल्हा हायस्कूल आहे आणि या जी संस्था आहे, या संस्थेच्या आपण तालुक्यामध्ये बरेचसे शाळा पण आहे आणि आपण या संस्थेचे उपाध्यक्ष म्हणून या नात्यानं जे काल या शाळेमध्ये जी घटना घडली, 14 वर्षाचे अल्पवयीन मुलीवर तिच्या शिक्षकांना जे छेडछाड केली, असा गंभीरजनक प्रकार इथून जे समोर आलेला आहे, याच्यावर आपलं म्हणणं काय राहणार? आता आपण काय ते कोर्टाची कारवाई सुरू आहे, कायद्याप्रमाणे आपण त्याच्या पाठीमागे बोलीचे. नाही, कोर्टाची कारवाई हा भाग वेगळा आहे. तुम्ही संस्थेचे उपाध्यक्ष म्हणून तुमची काय जिम्मेदारी याच्यावर, तुम्ही कसं पाहता याकडे? नाही ते हे तर चुकीचं आहे ना, जे केलं हे प्रकरण चुकीचं केलं. दादा सर, क्या ये प्रकरण 25 को घड़ा तो अभी तक इस पे कोई कार्रवाई छोकरी नहीं, कुछ नहीं, परसों की दी नहीं बोला. ये जो अपने यचम थे, ये छुट्टी पर थे, इनकी छोकरी की शादी थी तो फिर वो जब आ गए तभी उसने उनको तिच्यावर प्रेशराईज होता म्हणून नाही प्रेशर तिनं तिच्या वडिलांनाही सांगितलं नाही. तो ये घटना शाळात तर्फे प्रेशर असन ना, म्हणून नाही नाही सांगितलं नाही की नाही, शाळेतर्फे काही प्रेशर नाही. माहीतच नव्हतं कोणाला तर प्रेशर कसं रे. कोण एवढी मोठी आता हा घटना झाली म्हणजे महत्त्वाचा- 9 दिवस झाले यार, कोणाला माहित नाही असं. नाही 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 स्टाफ को नहीं, स्कूल नहीं, के नहीं, उसको नहीं, किसी को कोई नहीं, घटना नहीं मालूम. हेडमास्तर ड्युटीवर आले त्यावेळेस त्या पोरीनं सांगितलं. एक महत्त्वाचा विषय असा आहे का तुम्ही संस्थेचे उपाध्यक्ष आहे, बरोबर. याच प्रकारचं याच्या पहिले त्या शिक्षकांना हरम येथे असं कृत्य केलेलं होतं तिच्याच विद्यार्थिनीवर. त्याच्यानंतर तो या शाळेवर आला. हो या शाळेवर आल्यावर आता इथे ज्यांना त्या असं गंभीरजनक प्रकार समोर आलेला आहे. हो अल्पवयीन मुलगी हो शाळेत ते शिक्षण घेण्यासाठी येऊन राहिली आणि इथंच जर शिक्षक हा भक्षक जर होत असेल विद्यार्थ्यांच्या बाबतीत, तर ह्या खूप गंभीर प्रकार आहे. हो. तर तुमची संस्था आता याच्यावर काय कारवाई करणार याच्यापुढे आहे? तर कारवाई काय, हा शिक्षक इथं राहणारच नाही. म्हणजे तुमच्या संस्थेत हा कुठंच दिसणार नाही, 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 तर असं नाही. कोणी होणार का इथून आता झाला नाही, बा नाही, नाही, तर नाही. दुसऱ्या शाळेवर तुम्ही त्याला नाही, हलवून देणार नाही, आहे? नाही राहणारच नाही.